नमस्कार, मी सुमित मस्के, समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी आहे सध्या वसमतमध्ये वसमत तहसील कार्यालयासमोर काही सामाजिक कार्यकर्ते उपोषण बसलेत। काय प्रमुख पाहुणे आहेत थेट आपण जाणून घेणार आहोत। काय प्रमुख पाहुणे काय सांगाल? वसमत तालुक्यातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कराटे व जे फील्डवर असणारे कर्मचारी आहेत यांची मनमानी चालू आहे आणि शासनामार्फत लाखो रुपयाच्या योजना, लाखो रुपयाच्या स्कीम येतात, परंतु ह्या स्कीम योजना ज्या आहेत सर्वसामान्य माणसाला पोहोचत नाही। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण होतो। परंतु आता हे ग्रामसेवक आहेत, पण ग्रामसेवक यांचं हजेरी रजिस्टर कुठेच नाही। हजेरी रजिस्टर त्यांना नसेल तर शासकीय कर्मचारी म्हणून कसं काय? आपण शेतामध्ये काम केलं तर त्यांची हजेरी घेतो, पण ह्या ग्रामसेवकांना लाखो रुपये पगार असतो परंतु त्यांची हजेरी नाही। तसेच कृषी साहेब शासनामार्फत लाखो रुपयाच्या योजना येतात की शेतकऱ्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यासाठी ह्या योजना पोहोचाव्या हा शासनाचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्याचा विकास व्हावा हा शासनाचा उद्देश आहे। परंतु या कृषी अधिकारी यांच्याकडं कुठलंही नियोजन नाही। कृषी साहेब कधी येतात आणि कधी जातात आणि ज्या काही योजना आहे त्या योजना गावातील एखाद्या व्यक्तीला हाताशी धरून त्या योजना त्या आर्थिक व्यवहार जे करतील अशांना त्या योजना देतात। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विकास होणार कसा? या योजनाचा हे लोक गैरफायदा घेऊन आपलं उखळ पांढरं करत आहेत। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना जर प्रत्येक ग्रामपंचायतला बायोमेट्रिक मशीन बसवली तर या कर्मचाऱ्याला वचक बसेल व त्यांना शिस्त लागेल। त्यांना शिस्त नाही। तसेच दुसरा मुद्दा, ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी येते, परंतु या निधीचा योग्य उपयोग ग्रामपंचायत सदस्य यांनासुद्धा माहीत नाही की ग्रामपंचायतला किती निधी आला, कुठं खर्च केला याची माहिती ग्रामपंचायत सदस्याला माहीत नाही, तर गावातल्या लोकांना काय माहीत असणार आहे? ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांची सनद म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतला लिहिणं गरजेचं असतं की बाबा ग्रामपंचायतला एवढा निधी आला, एवढा खर्च झाला आणि एवढा निधी बाकी आहे असं ग्रामपंचायत असते। परंतु वसमत तालुक्यातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थाची सनद हा लिहिलेला नाही। म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक ग्रामपंचायतला बायोमेट्रिक बसवा। ग्रामपंचायती केलेल्या कामाचा लेखाजोखा ग्रामपंचायत 26 जानेवारीच्या याच्यामध्ये चावडी वाचन करा। चावडी वाचन केल्यामुळे सर्वसामान्य माणसाला कळेल की आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी आला व कुठं खर्च केला यांची माहिती मिळेल व शासनाचा होणारा अपव्यय टळेल व लोकांचा विकास होईल। एवढं सांगतो। तुमची मागणी पूर्ण झाली, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जर ही मागणी जर मान्य नाही झाली तर मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदन देणार। यांनी जर मान्य नाही केली तर विभागीय आयुक्त संभाजीनगर या ठिकाणी देऊन तिथे उपोषणाचा इशारा देणार आहे। तर हे होते उपोषण करते। पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज। मी सुमित मस्के, वसमत हिंगोली।